एका गावात एक शांत माणूस राहायचा. त्याचं विचित्र असं होतं की त्याची सावली आजपर्यंत कोणीच पाहिली नव्हती. लोकांना भीती वाटायची. काही लोक म्हणायचे की हा काळा जादू करतो आणि काही म्हणायचे हा अपशकुनी आहे. एक दिवस गावात प्रचंड वादळ आलं. सगळे घरात पळाले, पण एक छोटा मुलगा त्या वादळात अडकला. कोणी जायला सुद्धा तयार नव्हतं. तो सावली नसलेला माणूस मात्र धावत गेला. वादळात झाडं पडत होती, माती उडत होती, पण तो थांबला नाही. त्याने त्या मुलाला उचललं. त्या मुलाला वाचवून तो परत आणला आणि पहिल्यांदाच सगळ्यांनी पाहिलं त्या माणसाच्या मागे एक मोठी सावली दिसत होती. सगळे थक्क झाले. कोणीतरी विचारलं, आजपर्यंत तुझी सावली कधी दिसली नाही आणि आज कसे दिसली? तो माणूस शांत हसला आणि म्हणाला, सावली तेव्हाच दिसते जेव्हा तुम्ही प्रकाशाकडे उभे असता. मी नेहमी लोकांना खुश करण्यात गुंतलो होतो. त्यांची भीती शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांचं मत बदलण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या धावपळीत माझ्या जीवनात प्रकाशच उरला नव्हता. आज पहिल्यांदा मी दुसऱ्यासाठी नाही तर मी योग्य कामासाठी उभा राहिलो. आणि जेव्हा तुम्ही बरोबर गोष्टींसाठी उभे राहता, जीवन स्वतः तुमची सावली दाखवतं, कारण तेव्हाच तुम्ही खरा दिसता. या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो. अनेकदा आपण लोकांना खुश करण्यामध्ये, त्यांच्या अपेक्षेमध्ये, त्यांच्या भीतीत अडकतो आणि आपल्या आयुष्याचा प्रकाश हे हरवतो. म्हणूनच आपण आपल्या स्वतःलाच दिसत नाही आणि आपली ओळख हरवतो. खरा तेच तेव्हा येतो जेव्हा तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही तर योग्य गोष्टींसाठी उभे राहता. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे जग तुम्हाला तेव्हाच ओळखेल जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करा. जर ही रील तुला इन्स्पायर केली असेल तर मला नक्की फॉलो करा. कमेंटमध्ये तुमचं मत सांगा. ह्या रीलला सेव्ह करा आणि तुमच्या 4 मित्रांना शेअर करा, कारण त्यांना रोज आठवेल, सावली दिसत नाही म्हणून नशीब खराब नाही, कदाचित तू प्रकाशाकडे अजून पोहोचलेलाच नाही.